Co-powered by Techno. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या त्या ठिकाणी बिगुल वाजलेले आहे आणि लवकरच त्या ठिकाणी महायुती असेल, महाविकास आघाडी असेल यांच्या त्या ठिकाणी उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे। एकंदरीत आपल्यासोबत या ठिकाणी चाळीसगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण आहेत। आता साहेब काय सांगाल, एकंदरीत लवकरच त्या ठिकाणी महायुतीची देखील यादी जाहीर होणार आहे, विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, काय एकंदरीत तयारी आहे? एकंदरीत मी काही आज तयारी लागलेलो नाही आहे। ज्या दिवसापासून मी विधान भवनात गेलो त्या दिवसापासून तर आज तागत चाळीसगावकरांनी पाहिलंय, पूर्ण वेळ मी लोकांमध्ये राहिलो, लोकांची कामं केली, लोकांच्या समस्या सोडवल्यात। कोविड सारख्या काळात चाळीसगावकरांच्या सोबत राहिलो, चाळीसगावात महापूर आला त्यावेळेस सोबत राहिलो, दुष्काळ आला त्यावेळेस सोबत राहिलो, आरोग्याचे प्रश्न आले त्यावेळेस सोबत राहिलो। चाळीसगावकरांनी मला साथ दिली आणि मी चाळीसगावकरांना कायम साथ देत राहिलो। इलेक्शन ही प्रक्रिया जरी 30 दिवसाची दिसत असली तरी पण ही 5 वर्षात चाळीसगावकरांनी मला अनुभवलंय। विकासाचा आलेख चाळीसगावकरांनी पाहिलाय, तो स्पीड चाळीसगावकरांनी पाहिलाय, त्याच्यामुळे मला फार काही सांगण्याची गरज नाही। आता एकंदरीत त्या ठिकाणी लवकरच यादी जाहीर होणार आहे। आपणही देखील महायुतीचा घटक आहात, अनेक जे विद्यमान आमदार आहेत ते फॉर्म भरण्याची तारीख त्या ठिकाणी डिक्लेअर करत आहेत। एकंदरीत कधीपर्यंत यादी येऊ शकते किंवा आपण किंवा फॉर्म भरू शकतो? मी यादी बनवणाऱ्यांच्या संपर्कात अजून नाही, त्यांच्याशी संपर्क झाला की तुम्हाला कळवतो। आता एकंदरीत या ठिकाणी आपण विद्यमान आमदार आहात, एकंदरीत या ठिकाणी आपल्या गेल्या वर्षी त्या ठिकाणी उभाट आपले याचे शरद पवार गटाचे जे माजी आमदार होते ते आपल्यासोबत त्या ठिकाणी लढतीमध्ये होते, मात्र आता उन्मेष पाटील उभाटाचे त्या ठिकाणी तिकीटासाठी प्रयत्न करत आहे। काय सांगाल, एकंदरीत आपल्या समोर कोण असू शकतं आणि कोणासोबत आपल्याला त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढवायची? बघा, लोकशाही आहे, कोणी कोणासोबत लढावं, कोणी कोणासोबत जावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। माझ्या विरोधात जे माजी आमदार लढले त्यावेळेसचे माजी खासदारांनी त्यांना अप्रत्यक्ष मदत केली। मोरसिंगजी भाई होते, त्यांनी समाजाची दिशाभूल करून समाजापुढे मतांची झोळी पसरवली, समाज त्यांच्यासाठी एक झाला, परंतु समाजाच्या पदरात आता निराशा पडली। सर्व बंजारा बांधवांना कळालं की हा माणूस काही करू शकत नाही। मागच्या वेळेस ते देखील कोणाच्या सांगण्यावरून उभे होते, कोणाला पाडण्यासाठी अप्रत्यक्ष उभे होते, त्याचं आता सगळ्यांनी बंजारा समाज बांधवांनी सगळ्यांनी पाहिलं। बघा, हे एकमेकाच्या विरुद्ध लढणारी सगळी लोक आज एक झाली। त्यांना मंगेश चव्हाण का नको आहे, तर फक्त त्यांना विकास कामांना जे चित्र तयार होत आहे, म्हणजे त्यांच्या घरासमोर गेलं तर रस्ते मंगेश चव्हाण करतोय, त्यांच्या शेतांकडे गेलं तर रस्ते मंगेश चव्हाण करतोय, येणारं पाणी आता मंगेश चव्हाण आपल्याला पाजतोय, यांच्या गावांच्या पाणी पुरवठा योजना मी केला, यांच्या गावांच्या ग्रामपंचायती माझ्या कार्यकाळात झाल्यात, त्यांच्या गावांच्या ग्रामपंचायती मीच मंजूर केला, ते काही करू शकले नाही। मग आता विकासाला कुठेतरी विरोध करायचा, काम करणाऱ्या माणसाला कुठेतरी थांबवायचं, अशी सगळ्यांची येऊन रणनीती आहे। परंतु माझा तालुक्यातल्या सगळ्या जनतेवर विश्वास आहे, जनता जाणून आहे काम करणारी कोण, बोलबच्चन करणारी माणसं कोण, कोण कोणाच्या वंजळीने पाणी पितात, मला फार सांगण्याची गरज नाही। जनता याचा निर्णय घेईल। मी जनतेचा सेवक म्हणून 5 वर्ष काम केलीत, त्याचं चित्र आज सबंध तालुक्यात उभं राहिलं। तालुक्यातल्या कुठल्याही गावात यांनी जावं, माझ्यापेक्षा 1 रुपया जर जास्त दिला असेल त्या गावाच्या जनतेने त्यांना पाठिंबा जाहीर करावा, पण स्वतःच्या गावाला सुद्धा हे काही देऊ शकलेले नाही। तालुक्याला यांनी पूर्ण वाताहत केली, 10 वर्ष यांनी मागे नेला। जनता यांचा त्यांना येणाऱ्या काळात त्याच्या योग्य पद्धतीने न्याय निवाडा करेल। आता एकंदरीत तालुक्याला या ठिकाणी परतीच्या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे, पिकांचं नुकसान झालेलं आहे। एकंदरीत काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, शहरात देखील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसला, मात्र त्या ठिकाणी आपल्या नियोजन शून्य विकासामुळे त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, असा आरोप आपल्याकडनं विरोधकांकडून केला। आता त्यांच्या घरासमोर, ऑफिस समोर सगळ्यात अगदी छोटी नदी तलावास तयार झाला, तिथं मी कसलं नियोजन केलं, ते इंजिनियर आहेत स्वतः, मग त्यांनी त्यांच्या कार्यालयासमोरचं नियोजन त्यांनी करायचं, गटार त्यांनी काढायची, रस्ता त्यांनी करायचा। नॅशनल हायवेची उंची आणि त्यांची उंची खालीवर झाली तेव्हा ते काय झोपले होते का, तेव्हा ते काय 90 मारून पडले होते का, त्यांना कळत नव्हतं का आपण इथून रोज जातो। मी जो रस्ता केला त्याच्या बाजूला आता गटारींचं प्रोव्हिजन मी केलं आहे। ज्या कॉम्प्लेक्सेसमध्ये पाणी गेलं त्या कॉम्प्लेक्सला परवानगी ज्यांच्या काळात झाली त्याची एक TBM लेवल असते, पाण्याची HPL हाय फ्लड लेवल असते, एक ट्रिगोनॉमेट्रिक बेंचमार्क असतो, त्याच्यात रेड लाईन्स असतात।
ते त्यांनी त्यावेळेस पाळायला पाहिजे होत्या. ते कॉम्प्लेक्सचं बांधकाम ज्या काळात झालं तिथं पाणी पहिल्यांदा गेलं का, 10 वेळेस पाणी गेलं. त्यावेळेस मी आमदारही नव्हतो. ते पाणी चुकीच्या पद्धतीने बांधकामं झाल्यामुळे आणि चुकीच्या पद्धतीने यांनी काम केल्यामुळे केलं. यांच्या हातात नगरपालिका 5 वर्ष होती, त्यावेळेस यांना दिसलं नाही का? आता यांना मंगेश चव्हाण नावाचा कावीळ झालेला आहे. जळी स्थळी काष्टानी पाषाणी यांना मंगेश चव्हाण दिसतो आहे. यांचा पराभव डोळ्यासमोर असल्यामुळे हे बिनबुडाचे आरोप करत आहेत. विरोधकांचं काम आहे विरोधकाचे आरोप करणं. जनता त्यांना प्रत्युत्तर देईल. मी जनतेशी बांधील आहे. असल्या फालतू लोकांना उत्तर देण्याची मला गरज नाही. आपण बघू शकतो हे होते भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले आहे की मी जनतेशी बांधील आहे. अशा फालतू लोकांना मला उत्तर देण्याची गरज नाही. खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.